धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु। बोलो धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु। आपकी आवाज। धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु, ओ धन्य यीशु। अब तक संभाला धन्य राजा, अब तक संभाला धन्य राजा, नया दिन दिखलाया धन्य राजा, नया दिन दिखलाया धन्य राजा। धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता, बोला धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु। धन्य यीशु राजा, ओहो धन्य यीशु राजा, यीशु प्रभू की जोरदार टाळ्या वाजवा आपण आपल्या देवासाठी। जोरदार जोरदार आमेन। यावेळेस आपण परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे जाऊया आणि आज आपण स्तोत्रसंहितेचं पुस्तक याचा अध्याय क्रमांक 41 आपण काढूया। स्तोत्रसंहितेचं पुस्तक याचा 41वा अध्याय आणि त्यामध्ये आपण पहिलं वचन वाचूया। आज आपण पाहणार आहोत की जे लोक दुर्बल आहेत, जे लोक अशक्त आहेत, ज्या लोकांमध्ये ताकद नाही, ज्या लोकांमध्ये शक्ती नाही, ज्या लोकांमध्ये सामर्थ्य नाही, परमेश्वर त्या लोकांना शक्ती देणार आहे। ज्यांना आज आरोग्याची गरज आहे, देव त्यांना आरोग्य देणार आहे। ज्यांना आज आत्मिक शक्तीची गरज आहे, प्रभू त्यांना आध्यात्मिक देखील शक्ती देणार आहेत। जे दुर्बल आहेत त्यांना देखील परमेश्वर सहाय्य करणार आहे, मदत करणार आहे। आमेन। तर आपण पहिलं वचन त्यामध्ये वाचूया। जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य, जो व्यक्ती दिनांची चिंता वाहतो